नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 25 जुलै 2023 रोजीच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची आपली पहिली बातमी बघूयात. कॅलिफोर्निया राज्याच्या विधानसभेत जातीभेद विरोधी विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणारे दलित कार्यकर्ते आणि अभियंता मिलिंद मकवाना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मकवाना हे SB 403 जात भेदभाव विधेयकाचा विरोध करत होते. आता अमेरिकेचे जे राज्य आहे कॅलिफोर्निया, या राज्याच्या विधानसभेत एक विधेयक होते, जातीभेद विरोधी विधेयक होते. कुठले विधेयक होते ते? तर SB 403 जात भेदभाव विधेयक होते. याला हे मिलिंद मकवाना विरोध करत होते आणि त्यांचे निधन झालेले आहेत. म्हणून ही बातमी महत्वाची आहे. व्यक्तिविशेष मध्ये यावर प्रश्न येऊ शकतो. आता पुढची बातमी बघूयात. नुकतेच विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनला प्लॅटिनम रँकिंग देण्यात आलेली आहे. कुठल्या रेल्वे स्टेशनला? तर विशाखापट्टणम. विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनला प्लॅटिनम रँकिंग देण्यात आली. तर ही रँकिंग कोण देतं? तर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल IGBC ही प्लॅटिनम रँकिंग देते. तर आता अशा बऱ्याच कंपन्यांना, बऱ्याच संस्थांना, रेल्वे स्टेशन्सला अशी प्लॅटिनम रँकिंग दिली जाते. तर हे महत्वाची नाही आहे, पण कुठली संस्था हे देते? तर ती देते IGBC. म्हणून आपण हिच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल म्हणजेच IGBC ची स्थापना भारतीय उद्योग परिसंघ CII म्हणजेच काय? तर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या अंतर्गत 2001 मध्ये करण्यात आली. आता IGBC ची स्थापना कधी झाली हे लक्षात ठेवायचं. 2001 ला ही स्थापना झालेली आहे. काउन्सिल काय करते? तर ही काउन्सिल विविध सेवा प्रदान करते, ज्यामध्ये नवीन ग्रीन बिल्डिंग रेटिंग प्रोग्राम विकसित करणे, प्रमाणपत्र सेवा आणि ग्रीन बिल्डिंग प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट आहेत. परिषद ग्रीन बिल्डिंग वरील वार्षिक प्रमुख कार्यक्रम ग्रीन बिल्डिंग काँग्रेसचे आयोजन देखील करते. म्हणजे ही जी IGBC आहे, इंडियन ग्रीन काउन्सिल, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, ही काय काम करते हे इथे दिलेलं आहे. IGBC ने 2004 मध्ये हैदराबाद मध्ये CIIGBC म्हणजेच ग्रीन बिझनेस सेंटर ही इमारत स्थापन केली आणि ही इमारत भारतातील पहिली प्लॅटिनम दर्जाची ग्रीन बिल्डिंग ठरली होती. तर हे इथे महत्वाचे आहे. तर काय लक्षात ठेवायचं की ह्या ज्या रँकिंग दिल्या जातात, तर ह्या कुणामार्फत दिल्या जातात प्लॅटिनम रँकिंग? तर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल मार्फत या रँकिंग दिल्या जातात. आणि ही IGBC ची स्थापना कधी झाली हेही लक्षात ठेवायचं. 2001 मध्ये याची स्थापना झालेली आहे. पुढची बातमी बघूयात. व्यक्तिविशेषसाठी ही बातमी महत्वाची आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सिंघम, वास्तव, विघ्नहर्ता महागणपती, हरिओम विठ्ठला, पोलीस लाईन या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तर फक्त लक्षात ठेवायचं, व्यक्तिविशेष मध्ये यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. जयंत सावरकर. पुढची बातमी बघूयात. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा नवीन लोगो लॉन्च केला आहे. ट्विटरचा आता नवीन लोगो आलेला आहे. आता ट्विटरचा लोगो हा निळा पक्षी नसून काळ्या अक्षरात X असणार आहे. तर आपल्याला ट्विटर म्हटलं म्हणजे निळा पक्षी दिसायचा, पण आता तसं नसणार आहे. तर आता याचा लोगो बदललेला आहे. काळ्या अक्षरात X असा आता याचा लोगो असणार आहे. हे ते महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन म्हणजेच सागर. आता हे सागर काय आहे? तर हे भारतीय महासागर क्षेत्रातील सागरी सहकार्याचे भारताचे धोरण आहे.
जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम 12 मार्च 2015 रोजी जाहीर केले होते. तर भारताचे सागरी धोरण आहे, महासागर क्षेत्रातील धोरण आहे, जे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी 12 मार्च 2015 ला जाहीर केले होते. कुठले धोरण आहे तर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, म्हणजेच सागर हे धोरण आहे. तर आता हे धोरण चर्चेत का आलेले आहे हे आधी आपण बघूया. तर नुकतेच श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी भारताचा दौरा केला आणि त्यांच्या या भेटीत त्यांनी आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक गोष्टींबाबत चर्चा केली. तर त्याबाबत एक चर्चा त्यांची या सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन म्हणजे सागर या भारताच्या महासागर धोरण आहे याबाबत होती, म्हणून हे धोरण चर्चेत आहे. तर बघूयात याबाबत. सागरनुसार भारत आपल्या सागरी शेजाऱ्यांशी आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा आणि त्यांची सागरी सुरक्षा क्षमता निर्माण करण्यात मदत करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ह्या धोरणानुसार भारताचे जे सागरी शेजारी आहेत त्यांना भारत मदत करणार आहे. आर्थिक आणि त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी त्यांना भारत सहकार्य करणार आहे ह्या धोरणानुसार. यासाठी भारत माहितीची देवाणघेवाण, म्हणजे आता भारत यासाठी काय करेल तर माहितीची देवाणघेवाण करेल, किनारपट्टीवर पाळत ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि त्याची क्षमता मजबूत करण्यासाठी सहकार्य करेल. भारत संवाद, भेटी, नौदल सराव, क्षमता निर्माण, क्षमता वाढवणे आणि आर्थिक भागीदारी वृद्धिंगत करेल. तर भारत यात काय काय करणार आहे, संवाद वाढवेल, भेटी, त्यानंतर नौदल सराव घेतले जातील, क्षमता वाढवली जाईल, आर्थिक भागीदारी केली जाईल आणि त्यानुसार भारत आपल्या शेजारील देशांना मदत करणार आहे या सागर या धोरणानुसार. या उपक्रमाद्वारे भारत ब्लू इकॉनॉमीचा फायदा घेऊ शकतो. आता ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय तर जे महासागरातून मिळणारे उत्पन्न असते, जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यापासून जी कमाई होते त्याला आपण ब्लू इकॉनॉमी म्हणतो. तर ब्लू इकॉनॉमीचा भारत यातून फायदा घेऊ शकतो. ब्लू इकॉनॉमी राष्ट्रीय सामाजिक आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संधी देते. याशिवाय त्याच्या शेजाऱ्यांशी संपर्क वाढवता येतो. आपत्ती, चाचेगिरी यासारख्या प्रादेशिक समस्यांना देखील तोंड देता येते. तर लक्षात ठेवायचे की सागर हे धोरण काय आहे, कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, कारण प्रश्न येऊ शकतो, चर्चेत होते म्हणून. तर हे कधी लॉन्च झाले आहे, कधी जाहीर झाले आहे, लक्षात ठेवायचं 2015 मध्ये, 12 मार्च 2015 ला. याचा लॉंग फॉर्म काय आहे सागरचा तर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन हे इथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूया. आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रमाणन संस्था म्हणजे कुठली तर इंटरसर्ट USA या संस्थेद्वारे लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र दिले जाते. कुठले तर अँटी ब्रायबरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच ABMS हे प्रमाणपत्र प्राप्त करणारी ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ठरलेला आहे. हा उपक्रम भारतातील पहिला उपक्रम ठरलेला आहे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील, ज्याला इंटरसेट USA द्वारे ABMS प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. हे इथे महत्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. 12 जुलै ते 16 जुलै 2023 दरम्यान बँकॉक थायलंड येथील सुफचल साई नॅशनल स्टेडियम वर झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा. कुठली स्पर्धा आहे ती तर आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2023. यामध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 27 पदके जिंकलेली आहेत. 27 पदके जिंकली गेलेली आहेत भारताकडनं. पदके भारताने जिंकलेली आहे. यात 6 सुवर्ण, 12 रौप्य आणि 9 कांस्य पदके आहेत. 27 पदकांपैकी 6 गोल्ड आहेत, सुवर्ण, त्याच्यानंतर 12 आहेत ती
रौप्य म्हणजेच सिल्वर मेडल्स आणि 9 कांस्य पदके आहेत. ब्रॉन्झ मेडल 9 मिळालेली आहेत. अशी एकूण 27 पदके भारताने जिंकलेली आहे. कुठली स्पर्धा आहे ती? तर आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आहे. ही स्पर्धा कोठे झाली हे महत्त्वाचे आहे, तर ही झालेली आहे बँकॉक थायलंड येथे झालेली आहे. या स्पर्धेचा शुभंकर म्हणून हनुमानाची निवड करण्यात आलेली होती. तर हे येथे महत्त्वाचे आहे की या स्पर्धेचा शुभंकर कोण होता, तर हनुमानाची निवड या स्पर्धेच्या शुभंकर म्हणून करण्यात आलेली होती. पुढची बातमी बघूयात. 34वी आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड अल एन संयुक्त अरब अमिरातीमध्ये 3 जुलै ते 11 जुलै 2023 दरम्यान संपन्न झाली. IBO म्हणजेच इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड 2023 ही बायो इन्फॉर्मॅटिक्सवर केंद्रित आहे. आता बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे काय, ही कुठली शाखा आहे, तर या शाखेत अमायनो ॲसिड्स, त्यानंतर RNA, DNA या ज्या गोष्टी असतात या याचा बायोलॉजिकल डाटा संगणकाच्या साहाय्याने साठवणे, त्याचे विश्लेषण करणे, त्याचा अभ्यास करणे, हे ज्या शाखेत केलं जातं त्याला बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हटलं जातं. तर आता 2023 सालची ही जी IBO होती, इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड होती, ती कितवी आवृत्ती होती, तर ती 34वी आवृत्ती होती. आणि कुठे संपन्न झाली ही स्पर्धा, तर ती UAE युनायटेड अरब अमिरात येथे ही संपन्न झाली आहे. आणि ही कशावर आधारित होती हे येथे महत्त्वाचे आहे, तर ती आहे बायो इन्फॉर्मॅटिक्सवर केंद्रित. कर्नाटकमधील, आता यात काय झाले या स्पर्धेत हे बघू आधी आपण. कर्नाटकमधील बेंगळूर येथील ध्रुव अडवाणी, महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील ईशान पेडणेकर, महाराष्ट्रातील जालना येथील मेघ छाबडा आणि रिसाली छत्तीसगड येथील रोहित पांडा या 4ही विद्यार्थ्यांनी प्रथमच सुवर्ण पदके पटकावलेली आहे. आता हे IBO बद्दल आपण माहिती बघणार आहोत. इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड ही संघटना आहे जी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जगातील प्रमुख जीवशास्त्र स्पर्धा आयोजित करते. म्हणजे बायोलॉजीशी रिलेटेड जगातील ज्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत या कुणामार्फत आयोजित केल्या जातात, तर या इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड मार्फत केल्या जातात आयोजित. जीवशास्त्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी ऑलिम्पियाडची रचना करण्यात आलेली आहे. हे येथे महत्त्वाचे. तर लक्षात ठेवायचं की 2023 सालची IBO इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड ही 34वी आवृत्ती होती आणि जी UAE युनायटेड अरब अमिरातीमध्ये संपन्न झालेली आहे. पुढची बातमी बघूयात. वृक्ष लागवडीच्या प्रगतीबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दिल्ली सरकारने ग्रीन ॲक्शन प्लॅन पोर्टल सुरू करण्यात केलेले आहे. आता या पोर्टलवर सर्वसामान्य नागरिकांना मासिक प्रगतीसह भौगोलिक स्थान आणि वन व वन्यजीव विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीची छायाचित्रे पाहता येणार आहे. म्हणजे वन आणि वन्यजीव विभागाने जी वृक्ष लागवड केलेली राहील ती या पोर्टलवर, ग्रीन ॲक्शन प्लॅन पोर्टलवर सामान्य नागरिकांना बघता येईल. म्हणजे किती प्रमाणात झाड किंवा वृक्ष लागवड केली गेलेली आहे, कुठे कुठे केली गेली आहे, याची संपूर्ण माहिती या ग्रीन ॲक्शन प्लॅन पोर्टलवर मिळणार आहे. तर यात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की ग्रीन ॲक्शन प्लॅन पोर्टल हे कुठल्या सरकारचे आहे, तर ते दिल्ली सरकारने सुरू केलेले पोर्टल आहे. हे येथे महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. आता ही फॉर्म्युला 1 रेसिंग बाबत माहिती आहे. रेड बुल संघाचा मॅक्स वर्स्टापेनने रेड बुलला सलग 12वा विजय मिळवून दिलेला आहे. मॅक्सने हंगेरी ग्रँड प्रिक्स, आता कुठली ही हे लक्षात ठेवायचं स्पर्धा, कुठल्या स्पर्धेत रेड बुल संघाला सलग 12वा विजय मिळालेला आहे, तर तो हंगेरी ग्रँड प्रिक्स 2023 या स्पर्धेत विजय मिळालेला आहे रेड बुल संघाला, जेथे मॅक्स वर्स्टापेनने हा विजय मिळवून दिलेला आहे. रेड बुल संघाचा हा सलग 12वा विजय आहे.
आणि मॅक्स वर्स्टापेनचा हा सलग 7वा विजय आहे. म्हणजे रेडबुल संघाचा सलग 12वा आणि मॅक्स वर्स्टापेनचा सलग 7वा विजय. कुठली स्पर्धा आहे हे लक्षात ठेवायचं, हंगेरी ग्रँड प्रिक्स 2023 ही स्पर्धा आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच व्हिडिओ कंटिन्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.